श्री गणेश पुराण शमी महात्म्य क्षिप्रप्रसादांना नवजीवन अध्याय 32 ते 33। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महर्षी, मी तुम्हाला भगवंतांच्या वामनावताराची हकीकत सांगितली. आता गणपतींना शमीपत्र इतकी प्रिय का, त्याविषयीची कथा सांगतो. प्राचीन काळी पार्वतीने याच संदर्भात शिवजींना प्रश्न केला होता. त्यावेळी शिवजींनी पार्वतीला एक कथा सांगितली. ती अशी: पूर्वी प्रियवत्र नामक एक राजा होऊन गेले. ते सत्यप्रिय, न्यायप्रिय आणि धर्मानुगामी होते. कीर्ती आणि प्रभा या त्यांच्या भार्या होत्या. प्रियवथा राजाला राणी प्रभापासून त्यांना जो पुत्र झाला त्यांचे नाव होते पद्मनाभ. राजाचे प्रभा आणि पद्मनाभ यांच्यावर निरतिशय प्रेम होते. राजपुत्र पद्मनाभ वयात आल्यावर प्रियवत्र राजाने राजपुत्राचा विवाह पांचाळ देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला. प्रियवत्र राजाचा प्रभा राणीकडे जास्त ओढा असल्यामुळे सर्वत्र त्यांचीच सत्ता चालत असे. कीर्ती राणीच्या नशिबी कायम उपेक्षा आणि अवहेलना चाली होती. एके दिवशी त्या राजाचे पाय चेपत होत्या. ते पाहून प्रभांच्या मनातील सवती मत्सर उफाळून आला. त्यांना लाथ मारून त्यांना तिथून घालवून दिले. तेव्हा राजा प्रभा राणीला काहीही बोलले नाहीत. हा अपमान कीर्ती राणीच्या जिव्हारी लागला. त्या बराच वेळ आपल्या मंदिरात रडत होत्या. मग त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करायचे ठरवले. योगायोगाने त्याचवेळी देवक नामक आजपुरोहित काही कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांची अवस्था पाहून त्यांना फारच वाईट वाटले. त्यांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, राज्ञी, आत्महत्या करू नका. त्यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही, अधोगती मात्र होईल. त्यापेक्षा तुम्ही श्री गणपतींना अनन्य भावाने शरण जा. त्यांची प्रेमपूर्वक आराधना करा. तुमचे कल्याण होईल. पुरोहितांच्या उपदेशाने कीर्ती राणीचे मन शांत झाले. त्यांनी मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली एक गणेश मूर्ती आपल्या देवघरात स्थापन केली. त्या मूर्तीला आपली व्यथा सांगून कृपा करण्याची विनंती केली. त्या मूर्तीची राणी कीर्ती नित्यनेमाने पूजा आराधना करू लागल्या. त्या गणपतींना दुर्वा अर्पण करत असत. ज्येष्ठ मासातील एके दिवशी त्यांच्या दासीला कुठेही दुर्वा मिळाल्या नाहीत, म्हणून त्या दासीने शमीपत्रे आणली. मग राणी कीर्तीने ती शमीपत्रेच सई गणेशांना अर्पण केली व म्हणाल्या, हे मंगलमूर्ती गजानना, दुर्वा उपलब्ध नसल्यामुळे मी अर्पण केलेल्या या शमीपत्रांचा तुम्ही स्वीकार करा. आजपासून पुढे जोपर्यंत दुर्वा मिळत नाहीत तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. त्या दिवशी संपूर्ण दिवस त्या निराहारच राहिल्या. रात्रसमयी गजाननांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, हे राज्ञी, शमीपत्रांनी पूजन केल्याने मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. तुम्ही राजांना प्रिय व्हाल. तुमच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील. तुम्हाला एक पुत्र होतील. त्यांचे नाव क्षिप्रप्रसादन ठेवा. ते माझे निस्सीम भक्त होतील. जन्मल्यानंतर 4थ्या वर्षी त्यांच्यावर विषप्रयोग होईल. त्या विषाने ते मरण पावतील. पण गृत्समद ऋषींच्या पुण्यप्रभावाने ते पुन्हा जिवंत होतील. ते महाज्ञानी आणि पराक्रमी होतील. ते दीर्घकाळ राज्य करतील. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आता चिंता करू नका. त्या स्वप्नदृष्टांताने कीर्ती राणीचा आनंद गगनात मावेना. त्या अधिक निष्ठेने गणेश आराधना करू लागल्या. काही काळानं प्रभा राणीला कुष्ठरोग झाला. त्यामुळे प्रियव्रत राजा त्यांना टाळू लागले. ते राणी कीर्तीच्या अधिक जवळ आले. त्यांच्याच सहवासात रमू लागले. अशा प्रकारे श्री गजाननांच्या कृपेने त्यांना पतिसौख्य लाभले. मानसन्मान मिळू लागला. राजापासून त्यांना जे पुत्र झाले त्यांचे नाव क्षिप्रप्रसादन ठेवण्यात आले. राणी कीर्तीचे वाढते वैभव पाहून राणी प्रभा दिवसरात्र जळू लागल्या. आता त्यांचेच पुत्र राज्याचे वारसदार होणार या विचाराने त्यांना रात्र झोप येईना. आपल्या पुत्राच्या हितासाठी त्यांनी राणी कीर्तीच्या 4 वर्षाच्या पुत्रावर दही भातातून विषप्रयोग केला. त्यामुळे राजापुत्र क्षिप्रप्रसादन तडफडून जागीच मरण पावले. पुत्रनिधनाने राजा प्रियव्रत आणि राणी कीर्तीला मोठा धक्का बसला. त्या अनावर दुःखाने आक्रोश करू लागल्या. पुत्राचे कलेवर हृदयाशी कवटाळून बेभान अवस्थेत रडत ओरडत त्या सैरावैरा धावू लागल्या. त्यांनी एका निबिड आरंग्यात प्रवेश केला. योगायोगाने त्याचवेळी महान गणेशभक्त अशी त्रिखंडात ख्याती असलेले गृतसमद ऋषी तिथून कुठेतरी जात होते. त्यांनी राणी कीर्ती राण्यांना पाहिले. त्यांची शोकग्रस्त अवस्था पाहून तेही गहिवरले आणि त्याने कीर्ती राणींचे सांत्वन केले. त्यांची विचारपूस केली. मग ते म्हणाले, राज्ञी, धीर धरा. पूर्वी दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही शमीपत्रांनी गणपतींची पूजा केली होतीत. त्या पूजनाचे पुण्य तुम्ही या पुत्राला अर्पण करा. त्यामुळे तुमचे हे पुत्र जिवंत होतील.
कीर्ती राणीला पूर्वीचा स्वप्नदृष्टांत आठवला. त्यांनी गणपतींचे स्मरण केले आणि ऋषीवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून शमीपत्र पूजनाचे पुण्यफल संकल्पपूर्वक आपल्या पुत्राला अर्पण केले. तर काय आश्चर्य! क्षिप्रप्रसादनाच्या निष्प्राण देहात प्राणसंचार होऊन ते उठून बसले आणि मातोश्री अशी हाक मारून त्यांना बिलगले. राणी कीर्तीने ऋषी गृत्समदांचे पाय धरले. आपल्या डोळ्यातील अश्रुधारांनी त्यांच्या पावन चरणांवर जणू अभिषेक केला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नव्हते. त्या म्हणाल्या, ऋषीवर्य, तुम्ही निजकृपेने माझ्या पुत्राला जीवदान दिलेत, म्हणून मी जन्मोजन्मी तुमची ऋणी राहीन. श्री गणपतींना शमीपत्र अर्पण करण्याचे काय महात्म्य आहे याची मला आज प्रत्यक्ष अनुभूती आली, तरी याविषयी अधिक सांगण्याची कृपा करावी. ऋषी गृत्समद म्हणाले, शमीचे महात्म्य फार थोर आहे. शमी या नावाचा नुसता उच्चार केल्याने मनुष्याच्या असंख्य पातकांचा नाश होतो. आता श्री गणपतींना शमीपत्र इतकी प्रिय का याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐका. श्री गणेश पुराण अध्याय 32-33 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.